दोषी चोरी. सांगायला जाऊ तर ऐकत नाही, घराला जाऊ तर सापडत नाही. काय करावं ना गोपवेळ धारण करून सगळ्या गायी आणि गोपाळ गायी गोपाळ यमुनेच्या तीरी बस सगळ्या आल्या. गोपाळ गायी चरू लागल्या, गोपाळ खेळ करू लागले. देवानंही तिथं चरित्र केलं. ब्रह्मदेव, इंद्रदेव, अग्निदेव, वायुदेव, कालियाचं मर्दन अशा सगळ्या देवानं लीला केल्या, चरित्र केलं. गोपाळ म्हणजे कृष्णा. अरे किती खेळायचं असतं. आपली खेळाची वेळ 5 ते 7 होती. आता वाजले किती? 7:30 वाजले. आता 7:30. आपल्या वेळेपेक्षा अर्धा तास पुढे गेलं. काय आहे? पोटात भूक घेऊन खेळायचा आनंद नाही. खांदी बार पोटी भूक काय खेळा याचे सुख. आता काय करा? मोरा आता सगळा खेळ मोडून टाका म्हटले. मग काय करू? चला वळव गाई बैसोजे ओ येके ढाई बहु केली वनवन पाय पीठ झाला क्षीण. देवानं सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्र करून त्यात आपली शिदोरी घालून काला केला. सगळे गोपाळ एकत्र करून काला केला. त्या आधी गोपाळांनी कृष्णाची पूजा केली. एका मोठ्या खडकावर देवाला बसवलं. रान फुलं गोळा करून देवाची पूजन करून बैसवोनी फेरी गरियामध्ये भागी आहे अवघी याची करी समाधान सारखे. देवानं लहान गोपाळ जवळ घेतले, मोठे गोपाळ बाहेर ठेवले आणि त्याच्यापेक्षा मोठे बाहेर ठेवले. कमळाचं फूल असतं का नाही? कमळाचं फूल आत पाकळ्या असतात. तुम्हाला माहित आहे ना कमळाचं फूल? तुमच्या इतकं कुणाला माहित? आत लहान पाकळ्या, बाहेर मोठ्या पाकळ्या आणि त्याच्यापेक्षा मोठ्या बाहेर, असं कमल पुष्पाप्रमाण भागवतात वर्णन आहे. कमळाच्या फुलाचं उदाहरण दिलं. कमळाचं फुल कसं आहे? लहान पाकळ्या आत असतात, त्याच्यापेक्षा मोठ्या बाहेर, त्याच्यापेक्षा मोठ्या बाहेर. तसे देवानं गोपाळ बसवताना असं नियोजन केलं. लहान गोपाळ जवळ घेतले, मोठे गोपाळ बाहेर ठेवले आणि त्याच्यापेक्षा मोठे बाहेर. आणि देव स्वतः मध्ये बसून सगळ्याला आपल्या हातानं काला वाटू एकमेका वैष्णवनिका समोरम एकमेका देवमुखी सुखे घालू असा देव स्वतः काला सगळ्याला देऊ लागले स्वतःच्या हातानं. संभ्रम शब्दाचा अर्थ सोहळा. काला हा सोहळा पाहण्याकरता देव लोक आले. संभ्रम शब्द संभ्रम निर्माण करतो. निक्या वैष्णवाचा निका संभ्रम. शुद्ध वैष्णव पाहिजे काल्याकरता, अशुद्ध चालत नाही. बघा काल्यात जे जे पदार्थ वापरतात त्याचा रंग कसा आहे पहा. दही कशा रंगाचं आहे? पांढरं. दही कशा रंगाचे? पांढरी. साखर कशा रंगाचे? पांढरी. मीठ कसं आहे? पांढरं. करणारा कसा आहे? कसा ना काय करणार? दही पांढरं, काला लाही पांढरी, साखर पांढरं, मीठ पांढरं, सगळं पांढरं. काल्याला मळ चालत नाही. काल्याला मळ चालत नाही. काल्याला शुद्ध लागतात. शुद्ध निका वैष्णव लागतो. आणि हा सोहळा पाहण्याकरता सगळे स्वर्गस्थ लोक आदिवस अमरावती काला पहावया येती देव विसरती देहभाव आपला. काला पाहण्याकरता आले. काय भाग्यवान गोपाळ. परब्रह्म नाम परमात्मा स्वतःनं सगळ्याला काला वाटतो. आपल्याला कसा मिळेल? आपला अधिकार नाही. मग काय होईल? एक होईल. गोपाळ काला खाऊन यमुनेच्या डोहात हात धुण्याकरता येतील. त्या हाताला लागलेलं ते शेष उष्ट ते तरी मिळेल या आशेनं. काल्याची असे देव जरी झाले. देवानं काला खाताना नियम सांगितला. ज्यानं काला खाल्ला त्यानं हात धुवायचा नसतो. नळाला, हौदाला, टाकेला, हापशाला, जारला काल्याची हात पुसायची जागा ठरलेली आहे. पुसोनिया हसे तिने सांगा ते काल्याची बरोबरी कशाला येत नाही. असा देव दुर्लभ काला तुम्हा आम्हाला प्राप्त झाला महाराज. जो देवांनी फक्त अपेक्षा केली पण मिळाला नाही.
पण तो काला आपल्याला प्राप्त होतो. किती भाग्य आहे आपलं. मानव देहाला आपण आलेलो आहोत आणि या देहात येऊन काल्याचा प्रसाद मिळतो. पण हे भाग्य आपल्याला कुणामुळे लाभलं. तुका म्हणे आमच्यावर संतांची कृपा झाली. त्यांच्या कृपेनं हा प्राप्त झाला. ज्या संतांच्या कृपेनं काला प्राप्त झाला त्या संतांचं भजन करा. ज्ञानेश्वर निमित्त असणारा हा पंचदिनी उत्सव श्री संत ज्ञानोबा तुकोबाराय भक्त परिवारानं याचं आयोजन केलेलं आहे. आज या उत्सवाची काल्यानं सांगता झाली. उत्सवाकरता परिसरातले पंचकोशातले आमचे सगळी ही हरिभक्त वैष्णव मंडळी, गावातले काही परगावचे आलेले, आमचे लक्ष्मण महाराज आलेले आहेत, आमदार साहेब, देशमुख साहेब इथे आहेत, परिसरातले नगरसेवक आदी करून सगळ्या क्षेत्रातली मंडळी आज काल्याला हजर राहिले. काला म्हणजे प्रसाद. सुरुवातीलाच बोलतो, काल्याच्या कीर्तनाचं एक वैशिष्ट्य आहे. या कीर्तनाला येणाऱ्याला विचारत नाहीत का आला. काय विचारत नाहीत का आला, कारण आज काला. माणसानं इरवी हजर नाही राहिलं तर चालतं, पण पगाऱ्या दिवशी हजर राहावं. काला म्हणजे आज प्रसाद आहे. बाकी कीर्तनाला नाही राहिलं तरी आज काला म्हटलं. या प्रसादाकरता सगळी मंडळी हजर झालेली आहेत. झालेली सेवा भगवत चरणी जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी समर्पण करतो. असणारा हा भक्तवरी परिवार मला कल्पना दिली. सगळं तरुण वर्ग आहे महाराज. बाकी कोणतीही गोष्ट करण्यापेक्षा परमार्थाचा अधिक महिन्याचा हा उत्सव करावा अशी दृष्टी यांच्यापुढे आहे. मिरवणुकी काही ह्या गोष्टी टाळून हे परमार्थाचं कार्य करणारं हे तरुण मंडळ अशीच उत्तर सेवा संतांची भगवंताची तुमच्यातून घडो. त्याच्याकरता परमात्म्यानं तुम्हाला आरोग्य आणि आयुर्मान देव ही प्रार्थना करून शेवटी तुकोबारायचं भजन सर्वांनी मोठ्या प्रेमानं अट्टहासानं हाताने टाळी वाजवा आणि मुखानं नाम घ्या. तुकोबारा इंगळे बाप्पा म्हणा. बोला तुका म्हणे नटधारी देहराव. तुका म्हणे नटधारी. बोला नटधारी म्हणे नटधारी.
सांगणार. बोला. सगळे खाली बसा. सर्वांनी कृपया सर्वांनी खाली बसून घ्यावे. टाळकरी सोडून सर्वांनी खाली बसावे. एक 10 मिनिटं. आज या ठिकाणी संत श्री ज्ञानोबा तुकाराम भक्त परिवाराच्या वतीने 5 दिवसीय अधिक पुरुषोत्तम मासानिमित्त पंचदिवसीय अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि आजचा शेवटचा जो काल्याचा कीर्तनाचा दिवस आहे तो म्हणजे साक्षात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचे विद्यमान वंशज श्री गुरु कान्होबा महाराज देवकर यांची आज सेवा इथे संपन्न झालेली आहे. आज साक्षात आपल्याला जगद्गुरू तुकाराम महाराजांचं दर्शन श्री गुरु कान्होबा महाराज देवकर यांच्या रूपाने झालेले आहे. नवल केवढे नवल केवढे न कळे कान्होबाचे कोडे. आज प्रत्यक्षात कान्होबाचे कोडे आम्हाला श्री गुरु कान्होबाकडूनच उलगडलेला आहे. आज या ठिकाणी कान्होबा महाराजांचा सत्कार आपल्या सोलापूर शहराचे लाडके व विकासप्रिय आमदार जे सलग 5 वेळा या भागातून निवडून आलेले आहेत. आपण पुण्या नाक्यातून जे आतमध्ये येतो सोलापूर शहरामध्ये प्रवेश करतो त्या प्रवेशालाच छत्रपती संभाजी महाराजांचे जे सुशोभीकरण केलेले आहे ते आदरणीय विजयकुमार देशमुख मालक यांच्या निधीतून झालेले आहे. तसेच महत्त्वाची बाब म्हणजे आम्हा सर्व सोलापूर शहराच्या वारकऱ्यांसाठी त्यांनी पालकमंत्री असताना सोलापूर शहरामध्ये एक वारकऱ्यांसाठी भजन कीर्तन आणि ज्या काही दिंड्या या सोलापूर मार्गे पंढरपूरला जातात त्यांच्या छत्रछायेसाठी सोलापूर शहर वारकरी भवनाची निर्मिती त्यांनी आपल्या सहकार्यातून केलेली आहे. यानंतर विजयकुमार देशमुख मालक यांचा सत्कार श्री गुरु कान्होबा महाराज देवकर यांनी करावा. यानंतर आपल्या सोलापूर शहराचं वारकरी वैभव वारकरी संप्रदायाचं एक विद्वान रत्न श्री गुरु लक्ष्मण महाराज चव्हाण यांचा सत्कार देखील कान्होबा नाना देवकर महाराज यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर आम्हाला मार्गदर्शन करणारे श्री प्रभाकर दादा वागचौरे यांचा देखील सत्कार श्री गुरु कान्होबा नाना देवकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर श्री नारायण सुरवशे अध्यक्ष दोंडोपंत दादा वारकरी शिक्षण संस्था पंढरपूर वारकरी मठ पंढरपूर यांचा सत्कार श्री गुरूंच्या हस्ते व्हावा अशी मी विनंती करतो. यानंतर मनीषजी केत स्वीकृत नगरसेवक. यानंतर या भागाच्या नगरसेविका श्रद्धाताई पवार आणि या भागाच्या दुसऱ्या नगरसेविका मनोरमाताई सपाटे यांचा देखील इथे सन्मान श्री गुरु नानांच्या हस्ते व्हावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर आम्हाला तरुणांना सतत मार्गदर्शन करणारे संभाजीदाजी पवार मारडी यांचा देखील सन्मान इथे श्री गुरु नानांच्या हस्ते होत आहे. मनोरमाताई सपाटे आणि ज्ञानेश्वर अप्पा सपाटे यांचा सपत्नीक सत्कार होत आहे. तसेच किरण भैया पवार आणि या भागाच्या नगरसेविका श्रद्धाताई पवार यांचा देखील सपत्नीक सत्कार समारंभ होत आहे. सिंहगड इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा डॉक्टर संजय नवले सर यांचा देखील सत्कार श्री गुरु नानांच्या हस्ते होत आहे. यानंतर या सप्ताहाला विविध असे सहकार्य करणारे मी यांची नावे घेतो. त्यांनी लवकर जाऊन तिथे आपला सत्कार स्वीकारावा. श्री सोमनाथ निकम यांनी सत्कार समारंभासाठी 50 विठ्ठल मूर्ती भेट दिलेली आहेत. सविता पवार यांनी या सर्व सत्कार समारंभासाठी उपकरण नारळ आणि टोपी दिलेली आहे.
प्रवीण भारत पवार यांनी या सप्ताहासाठी 5 दिवसासाठी जे काही पाणी व्यवस्था लागलेली आहे ती त्यांनी केलेली आहे. संजय भगवान डोंगरे यांनी 5 दिवस महाराजांसाठी आणि सर्व या देवतांसाठी हाराची व्यवस्था केलेली आहे. श्री किसन बापू कापसे, बाबुराव सातारकर भजनी मंडळ या सर्वांना मार्गदर्शन करणारे गोपी अवताडे ज्यांनी या सप्ताहासाठी खऱ्या अर्थाने सहकार्य केलेलं आहे. त्यांनी यात काही जी लाईट सिस्टीम आहे त्यांच्याकडून या सप्ताहासाठी व्यवस्था झालेली आहे. त्यांनी महाराजांच्या हस्ते सत्कार स्वीकारावा. राजू ढोबळे जे काही मंडप सिस्टीम आहे त्यांनी मंडप सिस्टीम त्या सोहळ्यासाठी दिलेली आहे. काशीनाथ कोरे साऊंड सिस्टीम, राजू चव्हाण साऊंड सिस्टीम यांनी हे 5 दिवस अत्यंत सुंदर अशी साऊंड सिस्टीम दिलेली आहे. या दोघांसाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. शीलाताई जगताप ज्यांनी 5 दिवस आपणाला महाप्रसाद करून आपल्या मुखात घातला अशा शीलाताई जगताप यांचा सत्कार श्री गुरु नानांच्या हस्ते होत आहे. श्री राजेंद्र हातमोडे यांनी या 5 दिवसासाठी जे काही पंक्तीसाठी पत्रवळ्या लागलेल्या आहेत त्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. पाच दिवस ज्यांनी या कीर्तन सोहळ्यामध्ये विनेकरी म्हणून आपली जबाबदारी स्वीकारलेली आहे असे आमचे मार्गदर्शक हरिदास जावळे महाराज. आजचे कीर्तन सौजन्य श्रीधर सुखदेव पवार यांना विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान नानांच्या हस्ते स्वीकारावा. सोमनाथ निकम शिवतेज डेव्हलपर्स यांनी या सत्कार सोहळ्यासाठी 50 श्री भगवान विठ्ठलाच्या मूर्ती भेट दिलेल्या आहेत. एक मिनिट ठीक आहे इथं तर ठीक किप्पी सर का यानंतर आता शेवटचा सत्कार जो आजच्या कार्याच्या कीर्तनासाठी ज्यांनी संपूर्ण आजचा महाप्रसादाचा आपल्या सर्वांना दिलेला आहे असे या भागाच्या नगरसेविका श्रद्धाताई पवार आणि किरण भैया पवार यांचा सन्मान या भागाच्या माजी नगरसेविका श्रीमती मंदाताई पवार यांचा सन्मान श्री गुरु कान्होबा नानांच्या हस्ते व्हावा अशी मी विनंती करतो. सोमनाथ निकम शिवतेज डेव्हलपर्स यांच्या वतीने त्यांच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती असेल तर त्यांनी तो सत्कार स्वीकारावा.
त्यानंतर या 5 दिवसीय कीर्तन मालिकेसाठी ज्यांनी मृदुंगाची सेवा केलेली आहे आणि गायनाची सेवा केलेली आहे असे मृदुंगाचार्य कृष्णा महाराज कदम यांचा सन्मान श्री गुरु कान्होबा नाना यांच्या हस्ते व्हावा अशी मी त्यांना विनंती करतो. श्री विठ्ठल महाराज भेंडे, समाधान महाराज निचळ, वेदांत महाराज इंगळे, योगेश बाप्पा इंगळे यांचा देखील सन्मान श्री गुरु नानांच्या हस्ते व्हावा असं मी विनंती करतो. झाले समाधान
जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकवणे